मीरा रोड येथील एमडी ड्रग्ज पदार्थ प्रकरणाच्या तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 4 ने तेलंगणातील जाहिराबाद येथे सुरू असलेला एमडी ड्रग तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करत 6.22 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईमुळे संपूर्ण अंमली पदार्थ रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाला असून आतापर्यंत या प्रकरणात एकूण 20.72 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नयनानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार 4 एप्रिल 2026 रोजी मीरा रोड पूर्व येथील छेडा आदर्श बिल्डिंगमधील एका घरावर टाकलेल्या छाप्यात 1 किलो 324 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या पदार्थाची बाजारातील किंमत तब्बल 2,66,17,280 रुपये इतकी होती. या प्रकरणात श्रीमती फिरदौस अरबाज कुरेशी व तिचा पती अरबाज वकील कुरेशी यांच्या विरुद्ध एमडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 4 कडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वी 15 आरोपींना अटक केली होती. तसेच मीरा रोड, आगरीपाडा, मालवणी आणि मनोरी या परिसरातून एमडी ड्रग्ज, त्यांच्या निर्यातीसाठी लागणारी रसायने आणि प्रयोगशाळेतील साहित्य असा सुमारे 13.65 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी संदीप वीरास्वामी नायडू याला 28 एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यातील खालापूर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर 29 मे रोजी हैदराबाद येथून नसीर उर्फ बाबा जानेमिया शेख आणि मेहबूब खान या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीतून तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जाहिराबाद तालुक्यातील पिचारगडी या आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीतून तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जाहिराबाद तालुक्यातील पिचारगडी तांडा येथे 2 एकर परिसरात उभारलेल्या फार्म हाऊसमध्ये एमडी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तातडीने तेथे धाड टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. कारवाई दरम्यान पोलिसांनी 3 किलो एमडी ड्रग्ज, क्लोरोफॉर्म, ॲसिटोन, मोनोमिथाइल अमाइन, हायड्रोक्लोरिक ॲसिड तसेच एमडीपीएस कायद्याअंतर्गत नियंत्रित असलेले आर्ब्रोमो यांसह एकूण 2,293 लिटर रसायने जप्त केली. याशिवाय ड्रग्ज निर्यातीसाठी वापरले जाणारे प्रयोगशाळेतील साहित्यही जप्त करण्यात आले. या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे 6.22 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अंमली पदार्थाच्या या आंतरराज्यीय नेटवर्कमधील आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 4 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे यांच्यासह पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. मराठीमध्ये चालू करतो. सगळ्यांना माहीत असेल, एनडीव्ही पोलीसची ड्रग्सचे विरुद्ध मोहीम सुरू आहे. मागे पण ते 2-3 प्रेस कॉन्फरन्सेस झाली होती. आपली सुविधेसाठी एकदा संपूर्ण श्रृंखला सांगतो मी इथे. आपली पहिली जो फॅक्टरी बस जो झाली होती मागचे 1 वर्षमध्ये, तो वाग्देवी लॅब तेलंगणाला 5/9/2025 ला झाली होती. याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती सगळ्यांना. त्यानंतर दुसरी फॅक्टरी झुंझुनू राजस्थानमध्ये 14 डिसेंबर 2025 मध्ये बस करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा आता एक नवीन केस ज्याची तपास सुरू आहे, केस नंबर 102/26. या तपास दरम्यान मालवणीमध्ये 11 मईमध्ये पुन्हा जो आहे एक फॅक्टरी 2 ठिकाणी, ॲक्च्युली 2 जागे हे कामकाज चालू होतं. 2 जागे रेड करून हा फॅक्टरी जो आहे पण ध्वस्त करण्यात आली. आणि या श्रृंखलामध्ये आता पुन्हा ज्याच्यासाठी आपण जमलो आहे
मोठी सफलता क्राईम ब्रांच मीरा भाईंदर वसई विरारची युनिट 4ला मिळालेली आहे आणि 31/5ला पुन्हा जो आहे जहिराबाद तेलंगणा हैदराबादच्या जवळ आहे त्या ठिकाणी जो आहे पुन्हा एक फॅक्टरी सापडलेली आहे आणि ध्वस्त करण्यात आली. या संपूर्ण शृंखलामध्ये अद्यापर्यंत 18 लोकांची अटक झालेली आहे आणि सेम केसमध्ये आपल्याला माहित असेल मालवणीमध्ये पण ते फॅक्टरी ध्वस्त करण्यात आली. आता पुन्हा जो आहे सेम जो नेटवर्क होता त्यांनी जो आहे हैदराबादमध्ये पण कारखाना चालू केला होता 2 ठिकाणी आणि दोन्ही जगे आमची टीमनी पोहोचले आणि तिकडे सगळं साहित्य आणि MD ड्रग्स जप्त करण्यात आलेली आहे. याची सुरुवात जो आहे ते 4 एप्रिलला ऍक्च्युली सुरू झाली होती. 4 एप्रिलला चेडानगर बिल्डिंग आहे, चेडा आदर्श बिल्डिंग मीरा रोडमध्ये नगरमध्ये आणि त्या ठिकाणी एक महिला फिरदोस कुरेशी त्याच्या घरातून 1 किलो जवळपास 1.5 किलो MD बरामद झाला होता आणि त्यातून हा सगळी सुरुवात झाली होती. त्यानंतर सेम शृंखलामध्ये आपण जो आहे ते मालवणीमध्ये, आगरीपाडामध्ये, मनोरीमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण जो आहे आरोपी पण अटक झाले, फॅक्टरीज पण बस करण्यात आली. या केसमध्ये अद्यापर्यंत अंदाजन 14 कोटीचा माल जो आहे ऑलरेडी जप्त करण्यात आला होता इन्क्लुडिंग मालवणी फॅक्टरी. आणि त्यानंतर आता पुढची तपासमध्ये 3 नवीन आरोपीला आपण अरेस्ट केले होते. यामध्ये नसीर शेख, महबूद खान हे दोन्ही हैदराबादचे होते आणि संदीप नायडू जो तमिळनाडूचा होता. अशा 3 लोकांनी जो आहे हा फॅक्टरी मुख्यतः सुरू केली होती. या फॅक्टरीमध्ये अद्यापर्यंत आपल्याला जे माल जप्त करण्यात आलाय त्यामध्ये 2293 लिटर ऑलमोस्ट 2300 लिटरचे रसायन MD ड्रग, यामध्ये 3 kg MD ड्रग मिळाली, 3.5 kg जो आहे 2-bromo-4 मिथाइल प्रोपियोफेनॉल मिळाला, 850 लिटर क्लोरोफॉर्म मिळाला, 850 लिटर मोनोमिथाइलमिन मिळाला, 300 लिटर एसेटोन मिळाला, 250 लिटर HCl मिळालेला आहे. आणि अद्यापर्यंत आपल्याकडे जे माहिती आहे त्याप्रमाणे या फॅक्टरीमध्ये जवळपास 100 कोटीची ड्रग्ज ऑलरेडी मॅन्युफॅक्चर झालेली होती आणि देशात वेगवेगळे राज्यात त्यांनी पाठवली होती. याच्यासोबत जो लोकेशन 2 आहे हे एकदम नवीन फॅक्टरी हे सुरुवात केली होती त्या लोकांनी. याची कॅपॅसिटी 10 kg MD डेलीची, म्हणजे अंदाजन जो आहे 20 कोटीची ड्रग्स डेली मॅन्युफॅक्चर करण्याची याची कॅपॅसिटी होती. अद्यापर्यंत सेकंड फॅक्टरी जो आहे ते तयार करण्याची सुरुवात झाली नव्हती. त्यापूर्वीच आपली धाड त्याच्यावर पडली आणि ते आपण जो आहे ते सगळं साहित्य वगैरे सीज केलेलं आहे. आता 18 जो आरोपी आहे ते वेगवेगळे राज्याचे आहेत. ऑलमोस्ट 4 राज्याचे आरोपी जो आहे आपले ताब्यात आहे हे 18 आरोपी. आणि यामध्ये और एक विशेषता अशी आहे की एक रॉ मटेरियल्स याच्यासाठी जे लागतात त्याचा एक आंतरराष्ट्रीय रॅकेट पण जो आहे ते उघड झालेला आहे आणि हे यामध्ये लागणारे काही बँड सबस्टन्सेस आहेत. हे बँड सबस्टन्सेस खोटे कागदपत्र तयार करून इम्पोर्ट करण्याचा पण और एक इंटरनॅशनल रॅकेट यामध्ये उघड झालेला आहे. याच्याबद्दल आणखी तपास सुरू आहे. ते याची डिटेल्स आपण जो आहे ते नंतर शेअर करणार. तो ओव्हरऑल एकंदरीत जो आहे ते मोठी सफलता यामध्ये आपल्याला लागलेली आहे आणि मीरा भाईंदर वसई विरार एरियामध्ये ड्रग्सची जी सप्लाय आहे याच्यावर अंकुश नक्की लागणार अशी मला खात्री आहे. यामध्ये अद्यापर्यंत विदेशी नागरिक काही अरेस्ट झालेले नाही, परंतु हा जो सगळा मॅन्युफॅक्चरिंगचा रॅकेट आहे याच्यासाठी जे प्रिकर्सर लागतात ज्यामध्ये मुख्यतः जो आहे यामध्ये 2-bromo
मिथाइल प्रोपिएनॉन सबस्टन्स आहे, जो बॅन सबस्टन्स आहे. याचा जो आहे अशा समोर आलेला आहे की मोठ्या स्तरावर हा सबस्टन्स जो आहे ते इंटरनॅशनली इम्पोर्ट करण्याचा एक रॅकेट पॅरलली सुरू आहे, येतोय. अद्यापर्यंत याचे बदल जो आहे आणखी चौकशी चालू आहे, परंतु मुख्यतः हा जो आहे थ्रू एअर आणि थ्रू बोट्स दोन्ही मार्गाने जो आहे ते इम्पोर्ट होतोय असा दिसतोय. प्राथमिक माहिती तशीच आहे. झोंबी ड्रग्सचं काही ह्याच्यामध्ये सहभाग आहे, कारण झोंबी ड्रग्स मोठ्या प्रमाणात आल्याचं बोललं जात आहे. त्या संदर्भात काही माहिती तर काय? मागे पण आपण क्लॅरिफाय केले होते, अशा झोंबी ड्रग आमचा काही कुठलाही सबस्टन्स नाही आहे. आणि जो घटना घडली होती त्याच्या क्लॅरिफिकेशन आपण दिले होते. आणि त्यामध्ये कुठली ड्रग्ज वापरली होती ते पण आपण दिले होते. तर याचा काही संबंध नाही. 18 आरोपी जे पकडलेले आहेत प्रामुख्याने कोणकोणत्या राज्याचे आहेत? प्रामुख्याने महाराष्ट्राचे आहे, तेलंगणाचे आहे, गुजरातचे आहे आणि तमिळनाडूचे आहे.